तर काँग्रेस नेत्या संगीता तिवारी काँग्रेस सोडणार आहेत। शहराध्यक्षाच्या मनमालीला कंटाळून काँग्रेस सोडणार असल्याचं संगीता तिवारी यांनी सांगितलंय। महिला काँग्रेसचं कार्यालय बंद करण्यात आलं असंही संगीता तिवारींचं म्हणणं आहे। वरिष्ठांना अनेकदा याबाबत तक्रार करून सुद्धा प्रतिसाद मिळाला नाही असंही संगीता तिवारींचं म्हणणं आहे। आपल्यासोबत सुद्धा संगीताताई तिवारी आहेत। तुम्ही अनेक वर्ष काँग्रेसमध्ये काम करताय, मात्र काँग्रेस का सोडावीशी वाटते, का निर्णय घेतलेला? काँग्रेस सोडायची वाटत नाही, काँग्रेस सोडायला मजबूर केला जाते। पुणे शहर प्रभारी अध्यक्ष जे 2.5 वर्षापासून प्रभारी अध्यक्ष म्हणून काम करतायत, त्यांच्या त्रासाला कंटाळून मला काँग्रेस सोडायचा निर्णय घ्यावा लागतोय। अजून मी सोडलेली नाहीये, पण मी सोडणार, कारण का त्यांनी आमच्या महिला काँग्रेसचं कार्यालय बंद केलं, कुलूप लावलं। तक्रार केली नाही का मग कोणाकडे पक्षाच्या स्तरावर? त्यावेळेस पटोले साहेब होते, पटोले साहेबांशी बोलले, त्यांना फोन केला, बघतो म्हणले, SMS केले। मग नंतर ते त्यांचा प्रचार असेल किंवा बाकीचा सगळ्याच्यात बिझी झाले, नंतर त्यांनी मला रिप्लाय करणं बंद केलं। मग राहुल गांधींना मेल केले, मी कित्येक मेल केले राहुलजींना, KC वेणुगोपालजींना मेल केले, खरगेजींना 3 मेल केलेत। त्याच्यानंतर चेन्नीथाला प्रभारी होते, त्यांना SMS केलं, त्यांनी रिप्लाय केला आफ्टर इलेक्शन वी विल सी। पण इलेक्शन झाल्यानंतर वी विल सी काही झालंच नाही। मग वाट बघून बघून नानांचाही फोन, म्हटलं आता नवीन अध्यक्ष येतात, सपकाळ साहेब येतात, तर ते आपल्याला न्याय देतील। पण सपकाळ साहेबांनी येऊन तर त्या ऑफिसचं उद्घाटन केलं। तुम्हाला आम्हाला निदर्शनाला महिला पाहिजेत, आंदोलनाला महिला पाहिजेत, हाऊस टू हाऊस प्रचाराला महिला पाहिजेत, निवडणुकीच्या वेळेस सगळे कामं करायला महिला पाहिजेत। मग महिला काँग्रेसचं कार्यालय नको, म्हणजे तुम्हाला गरज नाहीये? मग ठीक आहे, तुम्हाला गरज नाहीये तर जिथं माझी गरज असेल तिथे जाईन मी। आणि आता माझ्याकडे 1-2 लोकांचे आहेत, ऑफर्स आहेत, त्यांच्यावर मी विचार करते। 8-10 दिवसांनी मी तो निर्णय घेणार आहे की कुठे जायचं म्हणून। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी,